माझे नाव प्रिया निलेश देशपांडे. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. नमस्कार, माझे नाव कल्पना मंगेश रणपिसे. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. आमच्या शाळेचे नाव हरिउद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय फुलगाव. विकसित भारत स्वयंपूर्ण भारत या विषयानुरूप आम्ही आपणासाठी एक महत्त्वाची माहिती देणार आहोत. खाद्यपदार्थातील भेसळ कशी ओळखायची. आपल्या दैनंदिन जीवनामधील रोजच्या अन्नपदार्थात अनेक प्रकारच्या विषारी पदार्थांची भेसळ केलेली असते. हे पदार्थ हळूहळू आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण करतात. खाद्यपदार्थातील हे विषारी पदार्थ आपणास ओळखता आले पाहिजे. त्यासाठीच आम्ही हा प्रयोग केलेला आहे व त्यासाठीच आम्ही दूध हा घटक निवडलेला आहे. कारण दूध हे अत्यावश्यक असणारा घरातील खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यामध्ये पाणी, सोडा, युरिया, साखर किंवा इतर केमिकल पदार्थांची भेसळ केलेली असते. सर्वप्रथम आपण एक काचपट्टी घेऊया व हे दूध पिशवीतील म्हणजेच बाजारातील विकतचे दूध आहे व हे घरगुती गाईचे शुद्ध दूध आहे. या काचपट्टीवर आपण सर्वप्रथम घरगुती गाईचे शुद्ध दूध घेऊ व त्या काचपट्टीवर 3 ते 4 थेंब घेऊ. ते पसरवू. हा प्रयोग केल्यानंतर मला असे आढळून आले की यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ दिसत नाही, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे स्पॉट किंवा वेगळं काही दिसत नाही. यावरून सिद्ध होते की हे दूध भेसळयुक्त नाही. यानंतर काचपट्टी दुसरी घेऊ व त्यावर हे भेसळीचे दूध कसे ओळखायचे ते ओळखायचे आहे. त्यामुळे हे बाजारातील जे दूध आहे ते घेऊया. ड्रॉपरनी 3 ते 4 थेंब या काचपट्टीवर घेऊ. ते थोडेसे पसरवू व यावर मला आढळून आले की याच्यावर छोटे छोटे स्पॉट दिसत आहे, म्हणजेच हे दूध भेसळीचे आहे. मित्रांनो, तर आज आपण पाहिले की भेसळयुक्त दूध कसे ओळखायचे. यासाठी घरामध्ये फक्त एक काचपट्टी असणे आवश्यक आहे. धन्यवाद. आता मी तुम्हाला आत्ताच माझ्या मैत्रिणींनी तुम्हाला एका प्रयोगाद्वारे भेसळ कशी ओळखायची ते सांगितले. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगते की भेसळ कशी ओळखायची. ह्या 2 परीक्षा नळ्या मी घेतलेल्या आहेत. हे ड्रॉपर आहे, हेच पिशवीतनं आणलेले दूध व हे घरगुती दूध आहे. मी पहिल्यांदा पिशवीतनं आणलेले दूध घेते. व त्यात थोडं आयोडीन टाकते व ते मिक्स करून घेते. ह्याला निळसर असा जांभळा रंग आलेला आपल्याला दिसतो. आणि आता आपण हे घरगुती गाईचे शुद्ध दूध घेऊया. त्यामध्ये पण मी आयोडीन टाकते. ते मिक्स करून घेतले. ह्या दुधाला आयोडीनचाच रंग आलेला आहे. आयोडीन आपले दुधामध्ये कोणत्याही प्रकारचा गुणधर्म बदलत नाही. यावरून सिद्ध होते की हे दूध भेसळयुक्त नाही व ह्याच्यात गेल्यानंतर त्याचा रंग जांभळा होतो. म्हणून असे लक्षात येते की हे भेसळीचे दूध आहे. विकसित भारत होत असताना आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर भेसळ ओळखून असे पदार्थ टाळून चांगले पदार्थ आपण घेतले पाहिजेत. धन्यवाद.